जय महाराष्ट्र। आज अकोले शहर व अकोले तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने काल संगमनेर शहर माजी शहर प्रमुखांनी जे आमच्या उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रावसाहेब खेवरे नाना यांना जे टार्गेट केलं त्या टार्गेटानिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय। माजी शहर प्रमुख हा काही फार मोठा माणूस नाही आणि त्याच्यावर बोलावं एवढी काही शिवसेनेची वाईट वेळ आलेली नाही, परंतु कुणी पण आयरा गायरा उठल आणि आमच्या पक्षावर काही बोलत असेल, आमच्या जिल्हा प्रमुखावर काही बोलत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही अकोले तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय। खरं तर ह्या माणसाने सुद्धा संगमनेर शहरात एक 5-10 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे, परंतु संगमनेर शहरात एकही शाखा उघडण्याचं काम या माणसाकडून झालेलं नाही। आणि काल परवा यांचा नेता म्हणून जे होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून यांना पण भाजपमध्ये जायचं आहे का काय अशी भूमिका 100% आम्हाला वाटते। म्हणून या माणसाला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी उपोषण करून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम खऱ्या अर्थाने या माणसाला करायचं आहे। म्हणून या माणसाचा अकोले तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं तर काल परवा महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री म्हणून भरत गोगावले ह्या साहेबांनी सुद्धा आमच्या रेश्मीताईंवर काही आरोप केले आणि त्या आरोपाचा सुद्धा असाच एक विचार आहे की रेश्मीताईंना सुद्धा बदनाम करण्याचं काम या भरत गोगावल्यासारख्या एका माणसाने केलेलं आहे। त्यानंतर आमच्या उद्धव ठाकरे गटाचे आमच्या युवांचे युवा अध्यक्ष सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांवर सुद्धा या भरत गोगावलेने अशाच पद्धतीचे बदनाम करण्याचं काम षडयंत्र रचलंय आणि म्हणून ह्या किरकोळ माणसावर बोलावं अशी आपली काही वेळ आलेली नाही। म्हणून ह्या माणसांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीने अकोले तालुका व अकोले शहराच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय रावसाहेब खेवरे नाना यांच्यावर अकोले तालुका तर नेवाशापासून तर अकोल्यापर्यंतचे असलेले सगळे शिवसैनिक प्रामाणिकपणाने उद्धव यांच्या खेवरे नानाबरोबर जिल्हा प्रमुखाबरोबर ठाम राहतील अशी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर जी महाराष्ट्रामध्ये जे काही अवस्था वाईट झालेली चे 40 गदार निघून गेले आणि त्यानंतर आज आमच्या संगमनेर तालुक्यातील आमचे माजी शहर प्रमुख त्यांनी जे आमच्या जिल्हा प्रमुख आदरणीय आमचे खेवरे नाना जिल्हा प्रमुख यांच्यावरती जे काही भाष्य केलं प्रथमतः मी त्या भाष्याचा निषेध करतो आणि अमर कतारी याच्यासारख्या जर हाच खरंच जर बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक असेल तर अशी पक्षाची बदनामी करूच शकत नाही, कारण बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक असे नाही आहेत। आणि मला खऱ्या अर्थाने सांगायचं आहे अमर कतारीला, तुझे धंदे काय, तुझं पोटपणी प्रपंच कशावर चालतो, आज तुझ्याकडे पद नाही तर आज तू लगेच हे बोलायला लागला। आणि गेले 4 दिवसापूर्वी जे आमचे घोलप नाना गेले भाजपच्या वाटेवरती गेले, काल त्यांचा पक्ष प्रवेश झाला, यांचे लागे बंदे गेले 5 वर्षापासून होते आहेत आणि त्यांनी आज त्यांची सुपारी घेऊन आणि हे काय 10-12 दिवसाच्या आत हे भाजपमध्ये जाणारच आहेत। तर मला सांगायचं आहे की तुम्ही पक्षाची तुम्हाला जायचं असेल जा, पण पक्षाची बदनामी करून जायचं नाही। आणि दुसरी गोष्ट राहिली ना, आमचे जिल्हा प्रमुख खेवरे नाना यांच्या पाठीमागं अकोला शहर तालुका सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वच नानांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि राहणार, शेवटपर्यंत राहणार। आणि गेले तुम्ही काय केलं 10 वर्षामध्ये, खेवरे नानांनी दुधाचं आंदोलन केलं, सोयाबीनचं आंदोलन केलं, अनेक असे आंदोलनं मोठमोठे आंदोलनं खेवरे नानांनी केलेले आहेत। तुमचं काय योगदान पैशासाठी पक्षासाठी? तर मला सांगायचं आहे अमर कतारी तुला की नानांनी 15 वर्षामध्ये 3दा खासदार निवडून दिले। त्याच्यानंतर आमच्या अकोले तालुक्यामध्ये 3 डायरेक्टर कारखान्यात आहेत, 2 पंचायत समिती सदस्य 3 आहेत, 2 सदस्य झेडपी सदस्य आहेत आणि 2 नगरपंचायत 3 नगरसेवक नगरपंचायत, अजून ग्रामपंचायत तर भरपूर आहे आमच्या ताब्यात। पण तुम्ही काय दिलं संगमनेरमध्ये पक्षासाठी काय केलं तुम्ही? तेव्हा तुम्ही तुमच्या याच्यात राहा आणि पक्षाची बदनामी करू नका। आणि खेवरे नानांची आम्ही व्हॉट्सअप फेसबुक गेले 2 दिवस बघतोय तर त्याच्यावर तुम्ही काय बोलता, पक्षाच्या विषयी काय असेल भांडणं आपण 4 मिनिट बसून 4 भिंतीच्या आत मिटू, पण तुम्ही जायचं संपर्क प्रमुखांना भेटायचं, वर साहेब आहेत उद्धव साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करायची, काय असेल तुमचे काय अडचणी असतील ते तुम्ही वरती सांगा ना। पण तुम्ही जर असं वर्धापन दिनाच्या दिवशी उपोषणाला बसून जर पक्षाची बदनामी करत असेल तर आम्ही जाहीर तुमचा निषेध करतो
आणि थांबतो. जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. आत्ताच आपण सर्व आमचे पदाधिकारी जे त्यांनी जो विषय मांडला नानांबद्दल आणि जे व्हॉट्सअपला मी बघतो आहे का नानांच्या संदर्भात जे काही अपशब्द येतात, काही अपप्रचार होतो आहे, हा आमच्या संपूर्ण शिवसेनेतील कार्यकर्त्यांना आम्हाला तो मान्य नाही आहे. खैरेंना हे चांगल्या पद्धतीने चांगलं काम करत आहेत, त्यांचा कार्यकाळ चांगला आहे, एक त्यांच्याकडे एक माणसं सांभाळायची एक चांगला टेक्निक आहे. आणि अशा माणसाला जर आपण काही दोष दाखवून जर हटवण्याची भूमिका घेत असाल तर मला या अमोल कतारींची कीव करूशी वाटते. तेव्हा अमोल कतारींनी तुम्हाला जर जायचंच असेल भाजपबरोबर, आता नानांचा विषय मी यापूर्वी सोडून दिलेला आहे. कारण नाना हे नाना प्रकारे नानाच खेळ खेळतात, त्यामुळं त्यांच्यावर आमचा कुठलाही आरोप नाही. ते गेले, आम्हालाही आनंद आहे. आणि त्याचबरोबर अमोल कतारे यांना जायचं असेल तर त्यांनी आबाद जावं, पक्षाची बदनामी करू नये अशी आमची भूमिका आहे. आणि तुम्ही जे वक्तव्य केलं त्याबद्दल मी तुमचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. साई दृष्टी